काय नाव बाबा तुमचं? गोरधन. हा, गोरधन. कुठलं गाव आहे आपले? बादली. बादली. काय काय लावलं तुम्ही शेतामध्ये? अन्न उडीद लायला आहे, अच्छा. कापूस लायला आहे, हा हा. तीळ लायला होती. तीळ लायला होती. मग काय परिस्थिती आहे भावाची? भावाची परिस्थिती आता माल आणि राहुल बार शेतात ऐकूया करी करी. आता मार्केटला जाईन तो भाव समजे भेटीन का भाव? आता काय सांगता येत नाही, ते आपल्यावर आहे. कसं उत्पन्न कसं काय झालं? उत्पन्न बी घटलं, ते पाऊसच राहिला. हा. ते पाण्याला ते उडदायले ना त्यांना शेंगा बसले नाही नेमन बसल्याने. नाही. मग आता तुम्हाला काय खर्च आला आणि भाव काय पाहिजे तुम्हाला अंदाजे? आम्हाला निराणी आणले तर पाहिजे 8-9 हजार रुपये भाव पाहिजे. 8-9 रुपये भाव पाहिजे उडदाले, तेव्हा मग परवडीन का? हा, तो घरी काही घरी थोडंफार राहील. अच्छा. म्हणजे तरी बी गेले 2 पोते 3 पोते उडीद होते. हा. तरी 1 पोतं झालं, 1.5 पोतं झालं, 2 पोते झाले. वावर पाहिजे, शेती पाहिजे. अच्छा अच्छा. आणि तुम्ही काय लावलंय शेतामध्ये? सोयाबीन आहे. सोयाबीनच्या घरी घाल झाली घरी. का बरं घाण झाली? देवाच्या पाण्यानं. अच्छा. रस्ते नाही, गाड रस्ते खराब आहे. मग रस्त्याचं तुम्हाला काय त्रास होतो? गाडी वाहन जात नाही, गाडी जात वाहन जात नाही. हे पहा माती किती येत. आमच्या मालाले भाव पाहिजे, रस्ते पाहिजे. हा. मालाले तर भाव नाही. भाव आहे. काय काय जेवायची भाव आहे? आहे? काय खर्च आला तुम्हाला? हे यायला 22,000 रुपये लागले. किती? हे नुसत्या एवढे सोयाबीन. किती सोयाबीन आहे ती? हे 30 कट्टे. किती लागले? 22,000. मग तुम्हाला आता काय भाव पाहिजे? आता 5,000च्या वरतीच पाहिजे ना. 4,000 बी घेता नाही या. 4,000 बी भेटत नाही. बरं, मोदी सरकारने तर सांगितलं आम्ही शेतकऱ्याचे आहे. त्यानं फक्त तेल वाढवू दिलं, सोयाबीन वाढवली. अच्छा, तेलाचे भाव वाढले आणि बरं, सोयाबीनचे भाव सोयाबीनचे नाही वाढले. सोयाबीन तर ठिकाणी तसे तेलाचे भाव तर वाढी बी गेले. तेलाचे भाव बी वाढले. 4 दिवस आम्हाला पडणं पड राहिलं. आज 3-4 दिवस पडणं काय सोपं आहे काय? मच्छरामध्ये पडणं पडत रात दिवस रात पडणं काही सोपं आहे? कशी जात. अशी जत्राला पुरं तुमचं पुरं गावच्या गाव इथे. जळगाव रस्ता फुल आहे. शेळगावकडून बी आहे, इकडनं या साईडने. अच्छा अच्छा. शेळगावकडून बी. मग शेतकरी नाराज आहे या सरकारवर. का बरं? ते काय करतात ते तर म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचे. शेतकऱ्याला मालाले भाव पाहिजे. आम्हाला 1,000 रुपये बी नको, 3,000 रुपये बी नको, 1,500 रुपये नको. मग शेतकऱ्याच्या मालाले भाव पाहिजे. मग आता ते कसं काय ठरवायचं शेतकऱ्याच्या मालेले भाव? म्हणजे मग नाही, तो भाव कसा काय काढायचा? मला सांगा, आपला मशीन काढणारा हा. 1 कट्ट्याचे 500 रुपये घेतो. अच्छा. थांबत नाही ना. काढणं झालं की लगेच घेतात पैसे. हा, 1 कट्ट्याचे 500. 1 कट्ट्याचे 500. अच्छा. मग मग तुमचं म्हणणं काय आहे की तुम्हाला भाव भेटत नाही? नाही, मग तुमचं समाधान केव्हा होईल? आमले भाव भेटला. आता कधी किती रुपये भेटले तर समाधान? 5,000च्या वरती सोयाबीन गेलं तर आम्हाला पुरता येते. अच्छा.